नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 14 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। राज्यातील कालचे तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून सर्वसाधारण बाजारभाव हे 7,400 ते 7,600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सध्या राज्यात तुरीला बाजारभाव निघालेले असून त्यामध्ये खामगाव, औराद, शहाजनी आणि निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वाधिक तूर बाजारभावाची नोंद कालच्या बाजार सत्रामध्ये झालेली आहे। या ठिकाणी सर्वसाधारण बाजारभाव हे 7,845 रुपये प्रति क्विंटल ते जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,350 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सध्या या तीन बाजार समित्यांच्या राज्यभरामध्ये सर्वाधिक बाजारभावाची नोंद झालेली असून उर्वरित राज्यातील तूर बाजारभाव हे सध्याच्या घडीला काही बाजार समित्यांमध्ये स्थिरताच बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात कालचे तूर बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो दोंडाईचा आवक 52 क्विंटलची कमीत कमी तूर बाजारभाव 6,081 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर 6,200 तर जास्तीत जास्त दर 6,800 रुपये बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात या ठिकाणी दबाव बघायला मिळाला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे 1220 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे 6,700, सर्वसाधारण दर 6,750 जास्तीत जास्त दर 7,000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक या ठिकाणी 3,000 क्विंटल पर्यंत कमीत कमी दर 6,410 रुपये, सर्वसाधारण दर 7,275 तर जास्तीत जास्त 7,795 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो मानोरा 559 क्विंटलची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,125 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,450 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम 70 क्विंटल लाल तुरीची आवक आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी थोडाफार दबाव बघायला मिळाला असून जास्तीत जास्त बाजारभाव मित्रांनो फक्त 7,300 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर 700 तर कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर 400 क्विंटलची आवक या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी दर 7,150, सर्वसाधारण दर 7,375 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,640 रुपये। त्यानंतर बाजार समिती मुरुम तूर गज्जर 127 क्विंटलची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,050 तर कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे जालना 428 क्विंटल लाल तुरीची आवक होती आणि बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली आहे, जवळपास 150 रुपयांची वाढ या ठिकाणी बघायला मिळाली असून 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुपर क्वालिटी फिल्टर तुरीला बाजारभाव निघालेला असून कमीत कमी दर होते 7,230 तर सर्वसाधारण दर 7,450। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला 1,560 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर 8,200 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 8,030 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती जबरदस्त 5,430 क्विंटलची आवक आलेली होती, कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,470 तर जास्तीत जास्त दर 7,835। त्यानंतर बाजार समिती मालेगाव 91 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 2,800 रुपये फक्त कमीत कमी दर होते, सर्वसाधारण दर मित्रांनो 7,150 तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरबी तूर लाल 400 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,440 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जबरदस्त 5,000 क्विंटल लाल तुरीची आवक होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये हलकीची दरवाढ होताना कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालं असून 8,250 रुपयांचा उच्चांकी बाजारभाव या ठिकाणी निघाला असून कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 8,100 रुपये। त्यानंतर बाजार समिती 40गाव 22 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,425 तर जास्तीत जास्त दर 6,845। त्यानंतर पुढील तालुका आहे खामगाव जिल्हा बुलढाणा आवक 3,566 क्विंटलची कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो 8,000 रुपये प्रति क्विंटल। या ठिकाणी मित्रांनो तूर बाजारभाव 8,000 रुपयाचा टप्पा हा गाठलेला असून जवळपास मागच्या आठवड्याभरापासून या ठिकाणचे तूर बाजारभाव हे 8,000च्या घरातच खेळत आहे। त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रज जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती 135 क्विंटल लाल तुरीची आणि बाजारभावामध्ये
कालच्या बाजार सत्रात थोडाफार दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर 7,550 रुपये, सर्वसाधारण दर 7,385, तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7,680 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मेकर, जिल्हा बुलढाणा, 370 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,250, तर जास्तीत जास्त दर 7,545. त्यानंतर निलंगा 164 क्विंटल लाल तुरीची आवक आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी वाढ, कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,645, तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्यानंतर हिमायतनगर तूर लाल 45 क्विंटलची आवक, कमीत कमी दर निघाले आहे 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,245 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर सेनगाव बाजार समिती 54 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर निघाले आहेत 7,240 रुपये, सर्वसाधारण दर 7,300, तर जास्तीत जास्त दर 7,445 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भंडारा, कमीत कमी दर 6,860 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,140 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती, 480 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी सुधारणा बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर 7,540 रुपये, सर्वसाधारण दर 7,150, तर कमीत कमी दर 6,840 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा, 300 क्विंटल लोकल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,350 रुपये, सर्वसाधारण दर 7,400, तर जास्तीत जास्त दर 7,595 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला असून तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील तूर बाजारभाव. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात स्थिरता बघायला मिळालं असून सर्वसाधारण बाजारभाव हे 6,900 ते जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,645 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर काही ठराविक बाजार समित्यांचे तूर बाजारभाव हे 8,000च्या वर जाताना बघायला मिळालं असून उर्वरित राज्यात बाजारभावामध्ये स्थिरताच बघायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव माहिती असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.